गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं चित्रैः पदैश्च गम्भीरैर्वाक्यैर्मानैरखण्डितैः गुरुभावं व्यञ्जयन्ती भाति श्रीजयतीर्थवाक् अर्थिकल्पितकल्पोऽयं प्रत्यर्थिगजकेसरी व्यासतीर्थगुरुर्भूयात् अस्मदिष्टार्थसिद्धये यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून् वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसधनं माध्वार्णवेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरं मन्देष्ठबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं श्रीगुरुभ्यो नमः हरि ओम खाली पुणरी पुಳ್ಳಿಪಾಠ ಅಂತೂ ಶಾಸ್ತ್ರಾಚ कंचकी विभाग कशस इत्या म्हण ऐकत आजी आमगेल खंचकी दृष्टी प्रकार प्रमेय संग्रह तुम्ही ऐकून असताची तिला त्या क्लासिफिकेशन म्हणतात खंची रीती आम्ही प्रमेय सगळे पुरे प्रमेय सांगून बैशे आमच्या ज्ञान कसं कसं जगत्यांत कणकणचे असं कितली कितलं असं म्हणून सांगल्या रे अनंत पदार्थ कितली हे असता कितली नाल असं कितली जाग असं त्यांत कितली घर असं कसं साहित्य असं पुरे सांगून बैशा जाय ज्याच्यात जे क्लासिफिकेशन काढताना असल असेल पंचमहाभूत म्हणाल असची म्हणताना ते पृथ्वी तत्व हज्य तज्य पुरे हज्जीत संग्रह जात तशी एक खंयची एक क्लासिफाय कोण दिवच्याक पदार्थाच खंयचे खंयचे हांतू कॅटेगरी येता म्हणून एक आलोचन केले रे करता पण आवाज येतो म्यूट करायचे प्लीज. तसं कॅटेगराईज करताना तेदान सांगताची आमगेले खंयची तत्वस हे तत्व दोन्ही रीतीर विभाजन करूयात. एक स्वतंत्र तत्व एक अस्वतंत्र तत्व. त्या स्वतंत्र म्हणा कोण सर्वे परमा स्वतंत्रो भगवान विष्णु तसल त्या परमात्मो तो सर्वतंत्र स्वतंत्र प्रत्येकांतू तागेल स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणून सांगले इंडिपेंडेन्स खंयचे हाजेर डिपेंडन्स नातिलो हे जगतचे जावका म्हणून काय अपेक्षा ना वंच्या श्वास घेवच्या अपेक्षा ना वाऱ्या अपेक्षा ना रब्बू नाला अपेक्षा ना भूंच्या खंयची एक जागा अपेक्षा ना अशी कसले एक नातिले तागेलेची खंयची एक सामर्थ्यान करताना तागेल विशेष जावनशील तसले सर्व कार्य करच्याक समर्थ जावनशील कोणे येसवे जगत परमात्मा मात तशा त्या परमात्माक स्वतंत्र म्हणजे अस्वतंत्र तत्व म्हणतात तर परमात्मा अधीन जावनशील तसल त्या अस्वतंत्र तत्वान तो आपास विभाजन करताना दोन्ही रीतीने विभाजन करूयात. एक भाव पदार्थ एक अभाव पदार्थ. कसं या भाव अभाव म्हणरे खंयच्या सुरवेचे ज्ञानाक पळयतनाची एक असं म्हणून दिसता त्या पुरे भाव पदार्थ आमक केलो ना म्हणून दिसता तांतू खंयची ना म्हणून कसकी दिसताच त्या ना म्हणून दिसताना थी दिश्चित असल खंयची एक पदार्थ अस त्या अभाव पदार्थ ओंगा मस्त्यान कन्फ्युज करून घेताची कसं देता आता एद्राक कसले एक विषय अस फातोर अस ना बैश खुर्ची अस टेबल अस हे पुरे भाव पदार्थ आहेत जलरी खंयची आज एक उण्यापण म्हणल असत अंगा पुरेसच्या पुरो जाल्यार अंगात कसले एक दिसता ना आमगेल गांवा आशिल तसं हे अंग ना म्हणल्यार कसले एक सांगका जाल्यार तेदाना ताजी खंयची एक उण्यापण आस विषय असत्य असल्यार ताजी उण्यापण म्हणाल सत्यच खंयची रीतीरी एक हांतो ग्लास हांतो अर्ध खाल आसा म्हणून सांगून अर्ध ताजी खंयची एक भरच्याक योग्यत असता तितले एक अवकाश असता त्या अवकाश कशी सत्य की तशीची
हे उण्यापण म्हणल सत्याची तशी हे उण्यापण म्हणल इन एक्झिस्टन्स म्हणाल की एक ताजी धर्म असा त्या धर्म ह्यो अभाव म्हणून घेत तसल त्या अभाव त्या सत्याची अशी त्या दोन्ही एक भाव एक अभाव त्याचे एक्झिस्टन्स असेल तसल पदार्थ पोरे जाल्यार भाव पदार्थ जाल्यार केलं हा जे नॉन एक्झिस्टंट जावन असता ताजी खंयची उण्यापण असता त्या उण्यापण म्हणाले जाल्यार सत्य जाल्यार कोण त्या अभाव पदार्थ म्हणून घेताच असल अभाव तीन रीती रेवच्या शक्य आसा त्या अभाव तीन कॅटेगराईज करताच एक प्राग प्रध्वंस आणि सदा प्रागभाव प्रध्वंसाभाव आणि सदाभाव अत्यंताभाव कसले एक जत्त वय जाल्यार ताजे फूड जेवचे फूड ताजे उण्यापण असता मागीर जात ते ताका प्रागभाव म्हणतात खंयची एक उत्पन्न जात वय जाल्यार त्या उत्पत्ती फूड आशिल्लो तसल विशयाक प्रागभाव म्हणटा एक उत्पन्न जाता तदनंतर नाश जाता त्या नाश जात तरी ताजी खंयची उण्यापण असता ताका ध्वंस म्हणतात आज एक बुरकळ आशिल्लो बुरकळ बेतलो म्हणून सांगता त्या बेतील तसल खंयची अवस्था हे ध्वंस म्हणतात तदनंतर अत्यंताभाव म्हणून सांगल्यार तो विषयू ना आता सोसाक शिंग म्हणाल विषयू ना मनशाक शिंग म्हणाल विषयू ना तशें असताना मनशाल शिंगा उण्यापण कशें आसा हे केन्नाय आशिल्ल उण्यापणच तशी हाका सदाभाव म्हणतात अत्यंताभाव म्हणतात ह्या पुरे शास्त्रांत खंयची एक विशयाचेर अभावा विशयाचेर मस्त कोळोवका जाल्यार तसल विषय अशी ताजे तीन विधा अभाव आसा प्रागभाव प्रध्वंसाभाव आणि अत्यंताभाव एकडच्यान भाव पदार्थ खंयची प्रथम दृष्टीन असं म्हणून दिसता त्या भाव पदार्थ दोन रीतीर आसा म्हणून येतले एक चेतन एक अचेतन चेतन म्हण लिव्हिंग अचेतन म्हण नॉन लिव्हिंग अशें असताना चेतयती इति चेतना खंयच्याक ज्ञान आसा लिव्हिंग नॉन लिव्हिंग म्हण आमी कशें हे करचे म्हण जाल्यार खंयच्याक ज्ञान आसा त्या लिव्हिंग त्या चेतन खंयच्या ज्ञान ना त्या खंयच्या म्हण जाल्यार त्या अचेतन अशी दोन्ही रीतीरी चेतना चेतन रुपारी भाव पदार्थ दोन्ही म्हण येता त्या चेतनांत जाल्यार खंयची लिव्हिंग थिंग्सांत जाल्यार अपास कसं म्हण येता म्हण जाल्यार दोन्ही रीतीर सांगता कसं ते कोणाक दुःख स्पर्श असा कोणा दुःख स्पर्श ना अशी दोन्ही विधारी खंयचे चेतनाक सांगेत म्हळ्यार कितले जनाक दुःख अनुभव जातले दुःख अनुभव नातिले तंतु दुःख स्पर्श नातील कोणा म्हण जाल्यार केन्नाय दुःख स्पर्श नातिले अचेतन जावन परतंत्र जावन आशिल्ले तसल विशय असवय जाल्यार ती लक्ष्मी देवी मात्र लक्ष्मीक मात्र दुःख म्हणाल पळयन ते नित्य मोक्ष आशिल्ली केन्नाय परमात्मा लेक सानिध्यान केन्ना एक आनंद भोगता असेल तसल ती होड तत्व त्या लक्ष्मी तत्व आजी काही जाल्यार दुःख म्हणाल विषयू तीन मनावर तशें त्या परमात्मा खंयची दास्यान मेळल तसले एक होड एक हें कसल तिका म्हण जाल्यार दुःख म्हळ्यार पळयन ते तशें जावन ती कसल्या म्हण जाल्यार दुःख अस्पष्ट दुःख आपणातील दुःख आपण म्हळ्यार दुःखाचे अनुभवू ना तिका अशी खंयची दुःख स्पृष्ठांत दुःख अस्पृष्ठांत लक्ष्मी मात्र जाल्यार दुःख स्पृष्ठांत कसं सांगेत म्हण जाल्यार दुःख स्पष्टांत दोन्ही सांगेत एक कसं म्हण जाल्यार स्पृष्ट दुःखाः दुःख संस्थाः कोणाक दुःख लागून सोडला तांणी एक एकले दुःखांत वचच दुःखाने काही लागून वच दुःख लागिले म्हणाल दोन रीतीर सांगेत फुडी लागिले आतांय लागून आशिल्ले फुडी लागिले म्हण कोणा सांगता म्हण जाल्यार त्या खंयची मोक्षा चमकलेच कितले की ब्रह्माल कल्प जाला कितले की ब्रह्मा मोक्षा चमकलेच कितले की जीवराशी मोक्षा चमकलेच पुरे मोक्षा वतना तांकां ते मोक्षा तर कसं असता पयरी ऐकलंय तुम्ही
कसलय मुक्ती ही नैज सुखानुभूती ही अमला थै कंजकी मोक्षांतू खंडिता के थै दुःख अवकाश ना व मोक्षांतू कसं जाल्यार दुःख अनुभवसिनाच अशें असताना तांकां संसारी अवस्थान तांणी संसारा असताना तांकां दुःख पडा तांकां दुःख अनुभवसिला जाल्यार संसार जत तरी मोक्षावत तरी अपास दुःख म्हळ्यार आपणा तांकां तशें असताना तांणी कसं जाल्ल्याची म्हूण सांगला रे फुडें दुःख आशिल्लें तांकां आतां दुःख ना म्हळ्यार तसो अवस्थेर आशिल्लो कोण मोक्षाक चमकलेल विमुक्त जालेल कोण की जीवराश आसाची आनी पुरे स्पष्ट दुःख आहा मागीर दुःख संस्था आहा दुःख आनीकय लागून आशिल्ल्यान कोण पुरे आसाची म्हूण सांगले रे तांणी दोन विधार सांगेत की एक मुक्ती योग्य आणि एक मुक्ती अयोग्य मुक्तीक योग्य आशिल्ले मुक्तीक अयोग्य आशिल्ले म्हूण सांगून दोन विभाजन करूयात मुक्ती योग्य आशिल्ल्यान ते आपास 5 विभाजन करूयात देव ऋषी पितृ प नराहा देव देवता गणसच मोक्षा योग्य जाल्यार आताशी इंद्र शापुरो चंद्र शापुरो आनी पुरे खंयची मोक्षाक योग्य जावन आशिल्ले तसल ब्रह्मा प्रारंभ करून आशिल्ले तसल सर्व जीवराशी देवता गण हे पुरे देवरा ऋषी सप्त ऋषी हांनी पुरे आसच आनी काही जाल्यार मोक्षाक विशेष जावन अधिकार आस मोक्षा अधिकार आशिल्ले तसल ऋषीश्वर आसच आनी देवता गणा सर्वनाच ऋषी गणान सर्वताच तदनंतर पितृदेवता म्हणटाच आम्ही कसले एक श्राद्ध इत्यादी करतना ते चिरपित्र लोक इत्यादी पितृलोक म्हणून सांगतात तसल पितृलोक असेल तसं थंय राज्य करून असेल आता आमगेल खंयची कर्मा पराभावान करताना आम्ही कसं येताची स्वर्गा वताच स्वर्गा वचून आमगेल वास जावच जाल्यार आम्ही स्वर्ग लोक निवास नाही तशी आमगेल मालगड्यान कसले एक एंजल कुडल्या तांणी पितृलोका वचून वास करून अपास मागीर अपास जीवमान येवच पितृलोकांत कोणकी निवास जावन करता कशें आसा कशी स्वर्गांत देवता इत्यादी केन्नाय वास करून आसताची तशी पितृलोकांत केन्नाय वास करची चिरपित्र म्हणटात तांकां तांणी पुरे कसले म्हूण सांगले रे तांकां जाल्यार मोक्ष म्हणाल अस तस जाल्यार खंयची पितृ आसाची तांकां मोक्षा अधिकार आशिल्ले तांणी तिनी कॅटेगरी शरीरीचे पहा म्हूण सांगल्यार पाती ती पहा चक्रवर्ती ऐकताच मस्त हडोड रायाल काण ऐकताच अंबरीशाला ऐकताची वरल पुरे महारायाली नाना काण ऐकताच परीक्षित हान्य पुरे हे पुरे चक्रवर्ती जाचच हे पुरे चक्रवर्ती कोणके आसाची हंकय जाल्यार विशेष जावन आशिल्ले तसर मोक्षा विशेष आनंद प्राप्ती इत्यादी जावचास हंकय जाल्यार कसो येता मोक्ष मेळटा तसल हान्य पुरे कसो येताची म्हूण सांगल्यार हान्नी चारय कॅटेगरीत चक्रवर्ती म्हण तसल कॅटेगरींत येताच पंचा कॅटेगरी खंयचे म्हूण सांगल्यार नराहाम मनुष्योत्तम मनुष्योत्तम जावन आशिल्ले तसले सच्चिदानंद आत्मा म्हूण परमात्मा चिंतन करतले पुऱ्यांत परमात्मस म्हूण चिंतन करतले परमात्मा ब्रह्मत्व उपासन करतले आनी पुरे खंयची तांगेले गुरु उपदेशा ಮೂಲकान करतना ते देवा उपासन करून पाविल तसल विशेष जावन मोक्षाक वच्चाक हे करता आशिल्ले तसल मुमुक्षु हे पुरे नरोत्तम ह्या पंचा कॅटेगरी अशीची मोक्षाक गेल्लेले असच मोक्षांत चमकलेले आता ह्या कल्पा इंद्रच फुडली खंयची ब्रह्मकल्पा आशिल इंद्र तो मोक्षा चमकला तो देव मागीर ऋषीश्वर आता सप्त ऋषीश्वर आसाची ताच्या पुढे कोण कितें सप्त ऋषी जावन आशिल्लेच तांणी मोक्षा चमकलेच तांणी ऋषीश्वर तशीची ह्या लोकांक कोण की चिरपित्र आसाची त्या फुडली खंयची कल्पांत चिरपित्र जावन आशिल्ले तांणी मोक्षा चमकलेले ते मोक्षा आशिल चिरपित्र तशीच मागीर आता परीक्षित इत्यादी कैलेची पुढ अनेक रायन इत्यादी कशिलेची तांणी पुरे मोक्षा वतना तांणी चक्रवर्ती इत्यादी जावन आशिल्लेची एकडच्यान मनुष्योत्तमे आशिल्ले मनुष्योत्तमे गेले तशें असताना मोक्षाक चमकलेले 5 विध मोक्षा इच्छ करता आशिल्ले 5 विध देव ऋषी पितृ प नर असले 5 विधारी खंयची मोक्षाक वतले आनी मुमुक्षु असची म्हूण सांगून समजून घेवयात ताजे नंतर मुक्ती योग्य तसले मुक्तीक योग्य नातिले हे 2 रितीर आसा की कोण तांणी म्हूण सांगले एक नित्य संसारी आणि एक तमोयोग्य नित्य हे संसार चक्रांत भोंवताश
तांकां वयले सद्मोक्ष मेळले ना, एकडच्या नरक नित्य नरक म्हणिना. तांणी कसं म्हणून सांगले अनित्य नरक, नरकांत दोन विधार आसा. एक नरकांत कशी मोक्षांत जमकल्यार आपास संसार येवचाना, तशी केलो नरका जमकल्यार आपास मोक्ष येवचाना. तसल तमस अंधन तमस इत्यादी रूपा नरक हे नित्य नरक. ह्या नरका दुखून भितर जमकल्यार आपास भायर वचचे म्हणल्यार विषय आसना. असल नरकांतू कितली जन्मताच तांणी पुरे तमो योग्य म्हणटा तांकां. कोणकी नरका वचना अशी तसल एक नित्य नरकांतय नाही. तशें म्हणून सांगून मोक्षाकय वचनाच. स्वर्ग आनी खंयची अशील तसल हे कुंभीपाक इत्यादीक अनित्य नरकांतू स्वर्गांतू संसारांत यशींत भोंवता आसताच. भूलोक आयलेची चांग केले स्वर्गा जमकलेची, वायट केले आपास नरका जमकले आपास जन्म आयलेच. हे खंयची एक संसार चक्रांतू केन्नाय भोंवता अशी कोण म्हणून जाल्यार ते नित्य संसारी म्हणटाच. तसले नित्य संसारी आणि खंयची अनेक अशी कोण म्हणून जाल्यार तमो योग्य. ह्या तमो योग्य जाल्यार दोन विभाजार आसाच. एकले प्राप्ततमा अप्राप्ततमा. कोणाक तमस प्राप्त जाला केलो ताका योग्य तशिले आनी मुखारसून प्राप्त जावका. आता उदाहरण एक दुर्योधन आशिल्लो. दुर्योधन अत्यंत घोर असुर. तसलाक मुखारसून तमो योग्य तो जाल्यार एद्दोळताय ब्रह्माल कल्प अंत्य जावताय ताका बिणी कसले ते नित्य नरका वचून पडा. तेद्दोळताय तो संसारांत असता, तो खंयची नरका इत्यादीक असता, नित्य नरका असता, थंय नोकून मागीर ताणें वचचें. फुडली कोणकी कल्पांत असेल दुर्योधन शापुरो कंस शापुरो हांणी पुरे एद्दोळ पावन आसताच. तांणी पुरे कसं जालें म्हणून सांगल्यार प्राप्ततमा. हांणी पुरे अप्राप्ततमा म्हणून सांगून दोन विभाग. त्या प्राप्ततमांत विशेष जावन सांगता जाल्यार थंय मागीर जाल्यार मर्थ्याधमा दैत्य रक्ष पिशाच मर्थ्याधमा हे पुरे चार विधार आसाच. केलो दैत्य दितील चरणो जावन असेल तसं दैत्य. तदनंतर रक्ष राक्षस केलो. केलो पिशाच. केलो मनुष्याधम. मनुष्यांतू असताची. मनुष्यांतू तीन विध आसाच. मनुष्योत्तम मोक्षावत्ताची, मनुष्य मध्यम नित्य संसार जत्ताची, मनुष्याधम कोणके आसाची तांणी पुरे नित्य नरकावत्ताच. अशी तीन विभाजन मनुष्यालंतय असत. तदनंतर मनुष्याधमा चतुर्विधा तमोयोग्या. असले तमोयोग्य म्हणून जाल्यार हे चार विधाचेच. हे एद्दोळताय सांगेल पुरे हे चेतन विभाग. चेतन प्रपंच कशें आसा म्हणून सांग. आणि अचेतन प्रपंच. चेतना चेतनम चेती म्हणून सांगून भाव पदार्थ दोन विध म्हणून सांगितले. चेतन आणि अचेतन. लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंगान सांगताना आपास विभाग करचे. कितले विभाग करूयात म्हणून सांगल्यार तीन विभाग करूयात की. कसं नित्य अनित्य नित्यानित्य. नित्य म्हणून सांगल्यार केन्नाय आशिल्ले तशेलेच. खंयचे ते काल प्रकृती वेद हे पुरे नित्य. अनित्य म्हणून सांगता जाल्यार खंयचे अनित्यांत मस्तच. खंयचे आदीक आमकां पळोवत तसर प्रपंच इत्यादी पुरे अनित्यांत येता. तांते जाल्यार नित्यांतू काल प्रकृती इत्यादीक जातरी नित्यानित्य म्हणून सांगले कसले पुराण आसा. तर पुराण कसं येता म्हणून सांगल्यार प्रतिहंतय जाल्यार ताजे एक विशेष रचन असल्यार थंय कसं जाता म्हणून सांगल्यार ताजे ते खंयची रचनेन तू थंय अनुपूर्वी व्यत्यास येता. अनुपूर्वी व्यत्यास येतना ताका अनित्यत्व म्हणटात. अशी ते खंयची आशिल्ले विशय सेम जाल्यार सांगचे तसले हे खंयची वर्डिंग्स चेंज जाता. वर्डिंग्स चेंज जाल्यार देखून ते अनित्यांत येयले एकडच्यान नित्यांत येयले. त्या हंत येतना थंय मागीर अनित्यांत सांगता जाल्यार आणि अनित्य प्रपंचान सांगता जाल्यार अनित्य प्रपंच दोन विधाचे. कसं ते असंस्पृष्टम संस्पृष्टंच. असंस्पृष्टम म्हणून सांगल्यार कंप्लिटली आमगे दोळ्यांनी दिसची तसल वस्तू नाही. अत्यंत सूक्ष्म जावन सगळे ताजी अवकाश आशिल्ली तितली सर्जन जायना ताची. ते उदाहरणेक आता तत्व म्हणटात. महत्त्व अहंकार तत्व मागीर दश इंद्रिय
मागीर पंचमहाभूत पंचतन्मात्रा हे पुरे खंयचे आसा बुद्धी मन हे पुरे तत्व सच हे पुरे तत्व कसं म्हणताची म्हणून सांगले रे असंस्पृष्ट कसला असंस्पृष्ट म्हणजे म्हणा रे खोड अव्याकृत आकाश कितलं आसा म्हणून सांगले रे समग्र व्याप्त जावन आसा तसल व्याप्त जावन असेल तसल अव्याकृत आकाशांत एक भागू महत्त्व जावन जात कम्प्लिटली अव्याकृत आकाश महत्त्व जावन परिणाम जायना त्या महत्त्वांत एक भागू खंयची अहंकार तत्व जाता बुद्धी तत्व जाता बुद्धी तत्वादकून एक भागू मनस्तत्व जाता तसल मनस्तत्वादकून एक भागू ते इंद्रिय ज्ञान जावच्याक एकडच्यान पंचमहाभूत जावचे इत्यादीक रूपारी थंय आशिल्ल तसल त्या तत्वाची उत्पत्ती जाता अश्यानो त्या तत्वाक कसं म्हणताची म्हणून सांगली असंस्पृष्टा सम्यक असंस्पृष्टा योग्य जावन ताची सृष्टी जायन तसल हाका त्या तत्वाक असंसृष्ट म्हणजे संस्पृष्ट म्हणून सांगल्यार समज सृष्टी जल्लल खंयचे आसा म्हणून सांगल्यार आमकां दिशिल्ल तसल समस्त प्रपंच आजीक दोळ्या येद्रा दिसताच पुरे आजीक कसले एक दिसता वय जाल्यार हे पुरे संस्पृष्ट जावन आशिल्ल तसल तांते जाल्यार खंयची एक पंचमहाभूता रुपारी हाजेर पुरे विभागन कोण हे पळयतना सगळे आमकां दिसची तसल खंयची प्रपंच आजीक येद्रा दोळ्या येद्रा दिसता पुरे संस्पृष्ट जावन आशिल्ल तसल प्रपंच असले सगळे एक परमात्माले दिव्य जावन आशिल्ल तसल सृष्टीत कितले पदार्थ सची कितली विधा पदार्थ सची हाजेक पूर्ण वर्णना खंयची मध्वाचार्य सत्य खंयची तत्व संख्यान म्हणल तसल ग्रंथांतू हाका मूल जावन तत्व विवेक म्हणल तसल ग्रंथ खंयची पंचरात्रांत इत्यादी कहिले परमात्मा नारायणान सांगिले तांची खंयची एक संग्रहात्मक जावन थंय तत्व विवेक म्हणल तसल ग्रंथ निबंधन करता त्या मात्र न्हय तांची अनुगुण जावन तत्व संख्यान म्हणल तसल ग्रंथ हे जाल्यार परमात्मा रचन करता तसले ते श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्यान केलेलं तसल मध्वाचार्यान केलेलं तसले हे तत्व सांख्यान म्हळ्यार खंयची रीतीर तत्वा गणन करता सांख्यान म्हळ्यार गणन तसल गणन करची कशी म्हणून सांगून परमात्मा विशेष जावन आशिल्ल तसं लिहिलं सांगला आणि तो मस्त विषय आनीक एक एक तत्वा विषय पळयतनाची जावक आशिल्ल रीतीर हे येता तितले एक विस्तृत जावन आशिल्ल तसल तत्वा चिंतत हे सगळे आमगे जगत्याक भायल्यान पळोवच्या गेल्यार एक मदे जगत स्केबा हे सप्तद्वीप सप्तसागर युक्त जावन आशिल्ल जगत असल्यार त्या जगत्या भायल्यान येवची कसल्या म्हणून सांगल्यार पृथ्वी आवरण सर्वेक पृथ्वी तत्व थंयच त्या पृथ्वी आवरणा भायल्यान येवचे खंयचे म्हणून सांगल्यार ते जलावरण तदनंतर तेजो आवरण तदनंतर वायव्य आवरण तदनंतर आकाश आवरण तदनंतर पंचतन्मात्रा म्हणतात पंचतन्मात्रा म्हणून सांगल्यार रूप रस गंध स्पर्श मागीर शब्द असले हे पांच तन्मात्रा ह्या पांच तन्मात्रा जाल्यार एक 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 जाल्यार द्रव्यात्मक जावन आशिल्ल तसले ताचे एक एक आवरण आसा ह्या आवरणा भायल्यान पळयले तदनंतर थंय येवचे खंयची अहंकार तत्व बुद्धी तत्व तदनंतर महत्त्व हे पुरे महत्त्व भायल्यान सत्वरजस तमो गुणात्मक जावन आशिल्ल तसल प्रकृती अव्याकृत आकाश जावन आशिल्ल तसर सर्वत्र व्याप्त जावन आशिल्ल तसल प्रकृती इतले सगळे परमात्मा हे खंयची प्रकृती देखून इतली सर्व सृष्टी करच्याक परमात्माक केवळ दोळ मुच्चून दोळ सोडवाच कालकी तसले ते परमात्मा दिव्य जावन आशिल्ल तसले सृष्टी वर्णन ताजी एक संक्षिप्त जावन आशिल्ल तसल आणि मुखावयील पाठांत ताजी एक विशेष जावन आशिल्ल तसल क्लॅरिटी मेळटा तसले संक्षिप्त जावन आशिल्ल तसले ताजी एक संख्यान आमी पळयलेलो आसा तसले त्या तत्वाचे विशेष जावन आशिल्ल तसले एक ज्ञान हे ज्ञान कसले जावका कसले जगत त्या विशयाचेर इतले क्लासिफाय करून पळोवका म्हणून सांगल्यार अशी पळयले मात्र आमकां कसं जाता म्हणून सांगल्यार देवाल महात्म्य कळत देव कसलो म्हणून कळत देवान कसं सृष्टी केल्या म्हणून कळत आमकां देवान कितले व्हड सामर्थ्य दिल्या कितले एक देवान आमगेर अनुग्रह केल्या म्हणल्यार एक विशेष जावन आशिल्ल तसले आमकां
एक तिळवळीक येता असले ते तत्व संख्यान म्हणाले ग्रंथाचे विशेष जावन असेल तसं सारू असल सारात विशेष जावन त्या देवालय महात्म्य आम्ही मना वर्तस जाऊ म्हणून देवालय प्रार्थना करताची हे ग्रंथ आजिक समापन करता श्री कृष्णार्पणमस्तु. हे ग्रंथांतू कोणाके डाऊट असले री निमगू येत तदनंतर मुकाबला क्वचित. नमस्कार पटमम. नमस्कार. आता मी ते तत्व पुरा लॅक केलं ते सांख्या हंतु सांख्या फिलॉसॉफी येता त्यामुळे तेंचे आमगले द्वैतांतू येता तरी इथे आम्ही अशी विंगडशिताची की हे सांख्य हे सांख्यान तो पुरे येना सांख्य निरीश्वरवाद परमात्म स्वतंत्रम अस्वतंत्रंच म्हणून सांगून श्रीवेकची सांख्यांत नत्तील विषय सांगला. सांख्य परमात्मा को पुंगेना सांख्या प्रकार कसं आहे म्हणून सांगा रे प्रत्येक प्रकृती दुकुंजला तसल त्या प्रकृती पुरुषा विवेक पूर्व तज्जेना मोक्ष आपास परमात्मा तंगेला कसले स्थान ना आमगेलांतच नाही प्रत्येक परमात्मा अधीनच म्हणून सांगून येईल तसं आमगेल सिद्धांत जाल्या बदलेल तत्व आता प्रकृती पुरुषा सोड प्रारंभ होत्या ना मग मूल तत्व सांगना अशी कंची सांगता आशिले आणि तंते जलरी सांगील रीतीर खंची रीतीर सर्जन जाता म्हणून त्यांनी काय सांगनाच त्यांनी कसं सांगताची तांगेला विशेष जाऊन अध्ययन केलं कळता सांख्य सिद्धांतांतू तांगेल प्रकार कशी म्हणून सांगल्या रे त्या खंची एक अशील तसल एक एक परिकल्पने ना स्वभाववाद सांख्य सिद्धांत सांगता कसले एक जत्त वय झालं रे त्या नॅचरली त्याची एक खंची कॉजान जत्ता म्हणून सांगून सांख्य सिद्धांत सांगतो ताजी खंची एक ताजी कसला एक जत्ता म्हणून सांगला ताजी एक नेचर त्या तांगेल ऑन सर तितलेच त्या सोडून प्रकृती पुरुषा दुखून कसला एक विभाजन जाता ताजी नेचर आन करता जात त्या आजी कसला जाऊ का म्हणून निमगेला तांगेला आन्सर ना ताक मोक्ष मिळचे तर मात्र कसाला जाऊ का सुरू काही मिळलं तर मागिरी मिळत नव्हतं ते कोणाला धीन असं कोणाला खंची प्रयत्न कळतात ते कसले समाजावर म्हणणं विंगड करून कळ सांगू जाय ना त्या सांग का वय जाल्यार तुम्ही प्रत्येक सांग का वय जाल्यार एक स्वतंत्र जावण तसं तत्व सांगू का आणि मुख्य जावन आमगेल एक सिद्धांताचे एक रहस्य कसले आपण सांगला रे खंचे एक पदार्थ सवय जाल्यार कसले एक विषय सवय जाल्यार त्या विषयान तू प्रधान जावन एक कसले एक तत्वच का जाल्यार एक अचेतन प्रपंच असं जाल्यार ताक नियंत्रण करतले एक सत्य सुका म्हणून पताच एक सोल म्हणाल आज एक आमगे शरीरच हे शरीर परिस्पंदन जाता हे शरीरान चेष्ट अस हे शरीर चलता प्रत्येक जात वय जाल्यार भितर एक आत्म म्हणाल नियंत्रण करत म्हणून कळत तशीच सगळे एक तत्व चलत वय जाल्यार सगळे कसले जत वय जाल्यार ताची मागशी जाव का असेल तसं एक चेतन प्रपंच म्हणाल ना म्हणत सांख्य सिद्धांतात चेतना म्हणून ना म्हणून नाही जीवराशस ज्याला नियामक करतल तसल प्रकृती नियंत्रण करतल तसल महालक्ष्मी ओपनात त्यांनी सगळे जगत त्याग नियंत्रण करतल परमात्मा ओपनात त्यांनी सगळे एकडच्यान पळोच्या ज्याला जीवाल कसं स्वभाव म्हणून सांगला रे प्रकृती अधीन जाऊन त्यांनी पुरे असं शिवाय जीवाक एक तांगेल कसले एक पराधीनता तिथले एक जड पदार्थ अधीन जाऊन जीव म्हणून दाखवून दित शिवाय तागेल कसले एक विशेष जावन असेल तसले ताणी कोर्ट का जल साधन येतो कशी वैरी विचार शक्य असं हाजी विषयाचे सांख्य सिद्धांत मस्त मागचे लागत ताजी गोस्कर ताजी एक कंके अस्वारस्यान त्या अस्वारस्य घेऊन आमच्यान तत्वज्ञान करू जाय ना म्हणला कची विशेष जावन सांख्यान सांगका जाल्यार अशी सांग सुरवे देवा दोरनू सांगका शिवाय देवा सोड सांख्यान सांगू जाय देवा धरतरी वर्लल प्रपंचांत येताना महालक्ष्मी जलरी यज्ञ नित्यमुक्त जावन असेल ती असं ती प्रकृती अधीन करता म्हणून सांगून त्या सांगका एकडच्यान देवाला अंते जाल्यार मनुष्याला अंते जाल्यार जीवराशीला अंते जाल्यार तारतम्य सांगका केवळ भेदच म्हणून सांख्य सिद्धांत ओपले रे तंत असेल तसल योग्यता तारतम्य त्या स्पष्ट जाऊन ते सांगा ना तेकडच्यान महत्त्व अहंकार तत्व आदी खंची एक तत्व विभाग असं त्या त्यांनी सांगचाक आणि आम्ही सांगचाक मस्त चढवडस टर्मॉलॉजी सेम अशा पुरो टर्म्स सेम अशा पुरो जताची खंची असेल तसल कार्यच ते कार्य मस्त विंगडनस महत्त्व म्हणून सांगा रे मुख्य प्राणान ब्रह्मा नियंत्रण करून येईल तसल तत्व म्हणाला आमगेल कची
अहंकार तत्व म्हणून सांगल्यारी रुद्रान केलेलं तसं कंजकी बुद्धी तत्व म्हणून सांगल्यार सरस्वतीन कंजकी नियंत्रण केलेलं इंद्रियाक एक इंद्रियाक एक अभिमानी म्हणून पळयतात. तशें असताना आम्ही कसले एक त्या इंद्रियाक खंयची एक सौष्ठव जाव का आमकां बुद्धी जाव का हे पुरे जाव का जाल्यार आम्ही कसं करूयेत ते एक देवताल विशेष जावन उपासन कोण ताजे खंयची एक विशेष जावन आशिल्लें तसलें ह्या घेवच्याक आमकां सामर्थ्य कसं का आम्ही ते देवाक ते नियंत्रण आसा म्हणून आम्ही ओपन घेतात. त्यांनी तसल कसले नातील दुखून ते सांख्य सिद्धांत आशिले जेव्हा काय सांगितले तांत आशिल्ले की अपूर्व जावन आशिल्ले तसले वास्तव जावन आशिल्ले प्रमाणयुक्त जावन आशिल्ले विषय अंग निबंधन केला तशें त्या असल्यार हे सांगपाचे देखून गतार्थता तांचे यांचे सिद्ध जाला आपा सांग म्हणलं आवश्यकत ना म्हणना खंडिताके सांगू का जलाल विषय तर सांगला स्पष्ट वा? धन्यवाद बाय, धन्यवाद, स्पष्ट जालें. बट मॅम एक डाऊट आशिल्लो. नमस्ते. निमग्या ते आम्ही क्लासिफिकेशन आणतो ना. बेसिसारी आता फॉर एक्झाम्पल नित्य संसारी हे कशी ते जीवराशी कशी क्लासिफाय करता म्हणजे कोण नित्य संसारी ते कर्मानुसार करता की नाही? कर्म म्हळ्यार फर्स्ट तांगेल योग्यता कर्म सेकंडरी फर्स्ट तागेल खंयची आशिल्ली तसल्या विशेष जावन मनशाक एक फर्स्ट योग्यते नंतर येवचे परमात्मा विशेष जावन इच्छा ताजे नंतर कर्म हे तीन जावक हे तीन जेतना हे तीन सर्व लेर खंयचे एक कार्य जावचे. एक उदाहरण एक दवाल इच्छे जाव का एकडच्यान हेमे जाव का त्या मनशाक एक योग्यते जाव असल ते योग्यता तारतम्यान करताना तो नित्य संसारी तो तमो योग्य तो जाव का आशिल्लो तसल हाज्य म्हणून सांगून ताजे वयल्यान वच अशें असताना ते मूल जावन ताका फर्स्ट बेजीस कसं म्हणून सांगल्यार मनशा योग्यता तागेल अनादि स्वरूप जीव कशें आसा म्हणून तागेले स्वरूपान कळचे. ओके, थँक्यू. आणि कसा डाऊट आस की ते योग्यता कशी येवचे फुडली जन्माची कशी? योग्यता प्राप्त जे होत नाही योग्यता स्वरूप उदाहरण हे कर्मान करताना ताजे पराभाव जेवचे एक हे कसं एक तांब्या आयदनाक चांगरी तिरी खंयचे एक आशिल्ले तसले तुगेले हे कसले चिंचांब मीठ इत्यादी घालून घाशिले रे त्या फळफळ्यात त्या फळफळेवचे स्वभाव त्या तांब्या आयदनाचो स्वभाव ताक खंयची आशिल्ले तसले एक सहकार दिवचे ताके खंयची एक विशेष जावन आशिल्ले तसले एक हेल्प करची कसले म्हणून सांगल्यार बायल आम्ही गश्टूच आम्ही सांगच्या पुरोच गश्टीलाल दुखून हाजी फळफळ येयल्या म्हणून गश्टीलाल फत्तोर गश्टीला फळफळ येतो खंडिताके येना ताजी खंयची स्वरूप असल्या मात्र ताक फळफळ येवची तसल ते चाकचक्यता म्हणाल तसल स्वरूपार असल्यार तेदान आम्ही केलेलं तसल कर्म ते फलित जात आमकां तसल योग्यता ना जाल्यार कितले ते साधन केल्यार त्या फलित जाय अशी प्रथम जावंक आशिल्ली योग्यता त्या स्वरूपा आशिल्ली त्या कसले एक प्राप्त जावची नाही ते जीवरा आशिल्ले विशेष जावन आशिल्ले ताजे खंयची एक स्वरूप ते आशिल्ले कोण तांकां तपास कसले एक मेळचे म्हणाल नाही. स्पष्ट वा? तुम्ही सांगील स्पष्ट जाल्यार मन ओपन. मन ओपन म्हळ्यार आता उदाहरण एक तुमकां सांगता आता दुर्योधन आशिल्लो तुम्ही दृष्टांत मुखार पळय दुर्योधन कशें आशिल्लो ताका जेवच्याक हितबोधन मस्त केल्या अशेष करी म्हणून सांगला बापसून सांगला गुरून सांगला पुरे केले तेदान तो सांगता जानामि धर्मम म्हाका गोतच धर्म म्हळ्यार कसा म्हण न तत्ता मे प्रवृत्ती ही निगेल ते प्रवृत्ती म्हाका कोर का म्हणून म्हाका मन येना मी जान जायना जानाम्य अधर्मम हांव कसं की करता हे पुरे अधर्म म्हणून कळता नच मे निवृत्ती ही तीन दुखून म्हाका मागशिवच्या काही जाय असल मिगेल स्थितीस ते कसं का म्हणून सांगले रे मनशाले ताणका तागेल तिळवळीकेन मात्र ताण रिॲक्ट करची म्हण नाही एक तांगेल एक स्वभाव म्हणाल असत कितले तुम्ही एक सरप तुम्ही सांभाळसो येत कसले कोर येत घडेर ते सरप तांची कचकी स्वभाव अस त्याच्या बोनो ताजी रीती रीत आणि वांचो का त्यांचे वांत तुम्ही घरांत कितले आम्ही चंद्रीतिरी सुण्याकी मजराकी इत्यादी पोषिताची दूध इत्यादी मात्र व्हेजिटेरियन मात्र कोण दवरता म्हणले का
भायर वचून ताका एक मन सोडा तो कसो घेता जे आहार आसा ते आहार घेताचीच त्यापास तुम्ही शिको का म्हण ना ताका एकडच्यान तुमगेले खंय की हें आसच्या पुरो कितली की जीवराश आसच्या पुरो तुम्ही ते चेडणुआ तुमकां 1,00,000 संस्कार दिताच एक हान तो संस्कार दिताच जायत देखून ते ओटू असताच ಕೆಲವು ಜನ ಬುದಂತ असताची ಕೆಲವು ಜನ ಹಜ್ಜಿ असताची हे पुरे खंयच्यान गेल्ले म्हूण सांगला रे ते तागेले खंयचे एक स्वरूपान गेल्ले ह्यांची भागवतान तू प्रल्हादा सांगेल प्रल्हादाक पुरेण थंय हें करतना हिरण्यकश्यप निमगीत या तुगेल गुरून शिकोवन दिलेले म्हूण सांगतना हे गुरूक तशेल्या मारका म्हूण सांगतना तो गुरू म्हणटा पळय हे हांव शिकयलेलें न्ही हे विंगडान शिकयलेलें न्ही हे हागेर खंयची स्वरूप आदुकून येईल ज्ञान हे फुडली जन्माच म्हूण न्ही ताजे फुडली जन्माच म्हूण न्ही तागेर स्वरूप आदुकून येयले ज्ञान हे ना केवल कर्मानुसार मात्र वच असल एक योग्यता म्हणून गेनी म्हणले क्या आता तुमगेल दृष्टीर आलोचन करे या पूरे कसं का म्हणून सांगला रे पूर्वजन्माक तक छान काम केलेलं लोकून तक तसल एक बुद्धी येता पूर्वजन्मा वाईट काम केलेलं लोकून तक तसल बुद्धी येना हे पुरे केदन सांगेत योग्यता घेनाश केवल पूर्वजन्माच मात्र घेतले तेन कसं येता पूर्वजन्मान ते जाल्यार तशी कसं प्रवृत्ती जल ताजी पूर्वजन्मान ते तशी कसं प्रवृत्ती जल अशी पुरे क्वेश्चन करता मग शिवताना तेदान एक कडेन क्वेश्चन राबता तेही क्वेश्चन कसं म्हणू का हे पुरे तक जल्ला वय जल रे हे तागेली खंयची स्वभावूत शेशील त्या स्वभावूत शेशील देखून पूर्वजन्माक खंयची कर्म तक अणुगुण्य मेळ स्वभाव तागेल चांग आशिल देखून तागेल पूर्वजन्मा कर्मान करतना ताक चांगच मेळटा त्या मेळना अशी केवल पूर्वजन्मा हज्जेन करतना ताक मेळ्ळ्या म्हूण सांगू जाय हे आमगेल केवल युक्तिबद्ध जावन उत्तर दिले शास्त्र हाका प्रमाण दित सर्वेक कारण जावक आशिल तसले या योग्यता या हटाख्या खंयचे एक विशयाक जावक आशिल योग्यत असल्या मात्र तदनंतर योग म्हळेल मेळचे योग म्हळेल तसल पूर्वजन्मा फल कर्म पुण्य पाप या पुरे योग हे खंयची आक मेळचे तसल विषय जाल्यार योग्यता म्हणून सांगल्यार रे ताजे एक पात्र एक लायक एक भांगरा 5 जण अशे ताजी खंयची योग्यता तंतु खंयची देवा पूजे काडचे ताजी योग देवा पूजे काडलेले देखून त्या भांगर गेली म्हूण न्ही त्या भांगरा 5 जण आशिल्ले ताजी योग्यता त्या देवा पूजे की त्या खंयची एक होड हाक काडची की त्या पुरे दवन घेवचे ताजी एक योग मेळचे ताका ताजी एक अवकाश मेळचे आगामी जावन आशिल्ले तसल खंयचे एक मेळलेलो आसा ताका योग हो म्हणचे त्या पूर्वजन्मा कर्मान आज्ञान मेळचे अशक्य ताजी खंयची एक स्वभाव म्हळेलो असता त्या स्वभाव ते रिफ्लेक्ट जावचे ते योग्यता म्हणून घेत अशी योग योग्यत ओट्टू जाल्ले रीते कसं जावचे म्हणून जाल्यार कार्य जावचे केवल कर्मानुसार नाही तशानुची परमात्मान सर्वे वर्णाश्रमाच भगवद्गीतेन ते सांगतात सांगले चातुर्वर्ण्यम मया दृष्टम गुण कर्म विभागत कर्म म्हणून सांगल्यार पूर्वकर्म गुण म्हणून सांगल्यार स्वरूप गुण असल हज्जेन करतना चातुर्वर्ण्य सृष्टी झालेल्या स्पष्ट वा आचार्य मॅम हांव सांगा. आनी मातसो प्रश्न विचारल्यार हांव तुमगेल वट नॉट एग्रीइंग म्हण न्ही म्हाका डाऊटच म्हण हांव खंडित काही तसल कसले या ना तुम्ही हा. प्रश्न केदनाय जिज्ञास केदनाय कोरका तुमी जिज्ञासा कसले सांगिल्लें यापास म्हाका या ना तुमी सांगिल्लें म्हाका स्पश्ट जालें जाल्यार म्हाका एक प्रश्न आसा आतां जय आनी विजय तांणी विष्णू लागीं आशिल्लेची थंय वैकुंठा द्वारपालक जावन आशिल्ले वय आतां तांगेल कसकी कुकर्मान तांकां 3 जन्म जावका की चड जन्म जावका ना आमकां वग्गी वापस येवका म्हणून तांकां 3 जन्मान तूं अयोग्य जावन तांकां जन्म मारी तांणी हे आयली वय बट 3 जन्मा नंतर तांकां तांतुल्यान भायर येवचे संभव जालो बट आतां तुमी सांगचे प्रकार अयोग्य जावन आयिल आत्माक योग्य जावचे शक्यता ना म्हणलें तशी म्हाका दिसता सर करेक्ट आता तुम्ही फुडली पंत भागवत ऐकले स्पष्ट जावन हांव तें एक सांगला जय आणि विजयान तांतू दोग जन केवल तांणी मात्र अवतार घेतले तांगेले 3 जन्म खंयचे तो हिरण्यकश्यप हिरण्याक्षु तदनंतर शिशुपाल दंतवक्तृ मध्येचे रावण आणि कुंभकर्ण फर्स्ट हिरण्यकश्यप हिरण्याक्ष दोन्ही रावण आणि कुंभकर्ण तिन्ही शिशुपाल आणि दंतवक्तृ ह्या 3 जन्मान तू केवल जय आणि विजय मात्र इलेव नाही
हा तेदना सांगला भागवता प्रारंभ जातात हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष म्हणाल तसं दोन्ही दैत्यच त्या दैत्य तमो योग्यच त्या तमो योग्य जाऊन असेल तसं हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष ह्या कशी कळता वराह दोन्ही अवतार घेतला आधी वराह एक आजी नंतर कश्यपाल पूत जाऊन हिरण्याक्ष मारो येईल तसल वराह एक तसल त्या आधी वराहान मारल तसल तो दैत्य तो स्वरूपतःने तो कसं लांबून सलरी तमो योग्यच हानी दोग जनाल मिश्रण जाऊन म्हणजे एक शरीरांतू दोघ जन एकडच्या हिरण्यकश्यपूला शरीरांतू हिरण्यकश्यप म्हणाल दैत्य जयू हिरण्याक्षाल शरीरांतू हिरण्याक्ष म्हणाल दैत्य विजय अशी तंगेल गंजके जय विजय आले हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष म्हणून जन्मा येतात तेदाना हांव तुमकां तांते एक क्लॅरिफिकेशन सांगले सुरवे सुरवे अवतारांत पुरे कसले म्हणून सांगले दैत्याल प्रभाव चढ 75% दैत्याल प्रभाव असले 25% जय विजयाल प्रभाव तांगेल अंतू कसले चांग पण नाशील म्हणून नाही तागेल असेल तसल खंयची तपोबल तागेल खंयची असेल तसल ज्ञान या पुरे पळयल्यार हिरण्यकश्यप जाल्यार विशेष जावन असेल तसलं ज्ञानवंत जावन असेल त्या पळयतना तागेल खंयची असेल तर 25% जय विजयालय तागेल यास एकडच्यान 75% हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्षाल खंयची योग्यतेन करतानाच तशें असताना सुरवे जन्मांतू हंगेल खंयची अशील तसल प्रभाव कशें आशिल्लो म्हणून सांगल्यार अत्यंत बलिष्ठ आशिल त्या मारूक देवान दोन अवतार घेतला सुरवेक हिरण्याक्षाक मारूक वराह अवतारू हिरण्यकश्यप मारूक नरसिंह अवतार ताजे नंतर तांगेल दोन्ही जन्मा येताना हंगेल दोग जनाले 50-50% प्रभाव जय विजय आले 50-50% प्रभाव हिरण्यकश्यप हिरण्याक्ष आले 50-50% प्रभाव कोणालांतू रावण आणि कुंभकर्णालांत महाब्राह्मण महापंडित जावन असेल तसल रावण बरो कुंभकर्णाले ज्याला योग्य जावन असेल योग्यता इत्यादी काम कळलेले विषय जलरी तंगेल केलेलं तसल ते विचार हे पळयताना त्यांत हे पळयताना त्यांनी जलरी अधमा आशिले म्हणाल वै हंतु पळयताना कळता तांगेल खंयची योग्यता अंतू एकडच्यान जय विजय आले प्रभाव तितले असा एकडच्यान राक्षसाले प्रभाव तितले असा राक्षसाल प्रभाव उण गेलेलो दुखून देवान कसं केलंय फुडले हंतू दोन जन्म दोन्ही अवतार घेऊन ताके संहार केलाय हे पण एक अवतार रामा अवतार एक हंतू हिरण्यकश्यपूक हिरण्याक्षाक म्हणरी हक्का रावणाक आणि कुंभकर्णाक दोघे जनाके संहार केला तिन्ही हंत येतात तांगेल जन्म कसं जाऊन येईल शिशुपाल आणि दंतभक्त तसं शिशुपाल आणि दंतभक्तराक एक परमात्माला अवतार कृष्णावतारांत एक हंत तेव्हा कशी त्यांनी तांगेले एक विशेष जावन असेल तसल याने कंसू प्रधान कंसू जरासंध हानी प्रधान हानी पुरे खंयची साईड विलन म्हणेल छे हंगेल कसलं एक त्यामटा विषयू ना कसं 75% जय विजयाल खंयची विशेष जावन आक्रमण 25% हिरण्यकश्यप हिरण्याक्षाला आक्रमण त्या हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष कोण की त्यांनी असुर जावन आशिल्ल्याची तांगेल योग्यता चेंज जाईन कोण की जय विजय आशिल्ल्याची तांगेल कितली प्रभाव आशिल्ले त्यांनी योग्यचा प्रभाव आशिल तशें त्या पुढे मेळ्ळा योगान करताना खंयची हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्षा ओट्ट जीवन करत तसं एक अवकाश मेळता एकडच्यान तांगेल संहार जालो तांगेल खंयची मोक्ष आवाज काशेल मोक्ष चमकले एकडच्यान हानी अधम आवाज काशेल अधमा चमकले अशी पळयताना योग म्हणलेल्यान तू चेंज येता म्हळे विषय थेना योग्यतेनं करता जाव का म्हणाल ते स्पष्ट जावन कळता मस्त सुंदर आशिल्ले मात्र अनेक म्हाका एक विचार आसा आता तरी तशी म्हळ्यार अयोग्य आत्मा अयोग्य शरीरांतू योग्य आत्मा येवच्याक संभव आसा म्हण जालें वय अयोग्य शरीरांतू योग्य आत्मेचा संभव आसा आमगेल कर्माच खंयची हें आसल्यार असत कर्म केल्यार असत जावन आशिल्लें तसल वातावरण आसतना तेदन पुरे योग्य पुरो केदन की कितली की आणि अनंत जन्मानंतर ताका मोक्ष येवचे साध्यतच आता तागेल कसं केलं एक साधन जावका म्हणाल विषय असा ना अनाद अनंत कालपर्यंत संसार असा जाल्यार उद्धार जात म्हळ्यार खंडित उद्धार तागेल ताका तरी तो हे कसं योग्यत तरी असं योग्य तशिल्याक उद्धार जाता उद्धार जत केदा ना म्हणाल मात्र तागेल ते साधन हे वयल्यान वाटता कोण की मुमुक्ष मुक्तीक योग्य योग्याक मेळू का जाल्यार आमगेल देवाल सिद्धांत
कोणाक खंयचेरी ती पोटेन्शियल असलेले ताका कसले एक वंचान आमगेल्या देवालांत जस्टिसांत योग्यता म्हळ्यार पोटेन्शियल. मोक्ष योग्य तसवे जाल्यार ताका मेळताचीच मोक्ष. मात्र केन्ना म्हूण सांगूं जायना तागेल खंयची एक पराकाष्ट तागेल खंयची साधन पूर्ण जावंक ते मात्र ताका मेळचे. तशी जाल्यार तो खंयच्यान येता तो नित्य संसारीन तेतकी नाही, तमो नाही, नाही, योग मुक्ती योग्य आहा. हं. मुक्ती योग्य तो नरोत्तम म्हणून सांगला न्हू, मनुष्योत्तम म्हणून सांगला न्हू. धन्यवाद. हम्म. आनीक विंगड कोणा क्वेश्चन की ನಾ ನಿಮ್ಗಿಲ್ಲಂತೂ ತನ್ನಿ ನಿಮ್ಗಿಲ್ಲಂತ कसर क्लैरिफिकेशन जाओ करके ना जलाईचे सेशन एंड करूया ना. होय आचर्मा. श्री कृष्ण अर्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम हरे राम 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 हरे हरे हरे, हरे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण 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 कृष्णा हरे हरे हरे. हरे. हरे राम 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 हरे हरे हरे, हरे हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम राम हरे हरे हरे, हरे, हरे कृष्णा कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे हरे. हरे. अनेन भाव्यत् पुण्यं तदाप्नोतु गुरुर्मम कायेन वाचां सेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयेत्. श्रीकृष्णार्पणमस्तु.